सो हे गाईज, वेलकम बॅक टू अवर नेक्स्ट मिनी ब्लॉग. आणि आज तर पुन्हाच आवाज गेलेला आहे आणि सगळे आलेले मम्मीचे फ्रेंड्स वगैरे. देन मी गेली सोनूला त्याच्या घरी. बघ तिथं नुसती शायनिंग मारत होता आणि भाई नवीन गाडी घेतली तर हार पण नव्हता काढला. त्याला एवढी खुशी झालेली. मग त्याच्यासोबत गेली मी पाड्यावर. देन इथे भजनी मंडळवाले पण सगळे आले होते. नैवेद्य वगैरे मी दाखवला गणपतीला आणि त्यानंतर ह्या लोकांचा डाव आणि ह्यांचा डाव खूप मोठा होत गेला. त्यानंतर इथे सगळे भजन करण्यासाठी बसलेले. ते मला जायचं होतं सरांच्या घरी पण काही गेलो नाही. आणि भाई तर माझा डाव लागला आणि हा माझे पैसे घेत होता. आणि आम्ही जेवायला बसलो. खूप लेट जेवलो, 5:30 वाजता. एवढा पाऊस होता तरी पण आम्हाला बाहेर जायचं होतं. देन इथे ह्यांचे 1.5 दिवसाचे गणपती गेले होते. मग यांनी आम्हाला लाडू वगैरे दिला होता खायला. एवढ्या पावसात पण आम्हाला फिरायचंच होतं. नंतर आरतीचा टाईम झाला होता आणि मस्त वडेपाव होते आज. देन त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांना एक एक करून खूप काय प्रसाद दिला. आणि देन आमची पण आरती घेतली आम्ही आणि जेवायला बसलो. तर मी गेली ताईच्या घरी आणि ते चटणी वगैरे बनवून ठेवलेली. या लोकांना बोलली तुम्हाला खायचं असेल तर. आणि पप्पाने तर इथे बंडलच मांडून ठेवलेलं. नंतर आम्ही गवळण गाणे वगैरे मी आमच्या मंडळात आणि इथे सगळे आपले मेंबर आलेलेच होते. नंतर आपले पाहुणे पण निघालेले होते आणि इथे मंचुरियनची तयारी वगैरे झालेली. मंचुरियन वगैरे खाऊन इथे भाऊ थोडीशी आपली शायनिंग मारत होता. आणि त्यानंतर आम्ही इडली बनवून आम्ही सगळ्यांनी पोटभर खाल्ले आणि खूप जास्त मजा आली. आणि मी बाप्पासोबत व्लॉग एंड केला.